नमस्कार. आज आपण करतोय साळीच्या लाह्यांचा क्रिस्पी मसाला डोसा. त्यासाठी आपण 1 वाटीभर साळीच्या लाह्या घेतल्या. त्यात 1 वाटी जाड किंवा बारीक रवा, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. त्यानंतर पाऊण वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊण वाटी दही. दही आंबट नसावं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं घेतलेलं होतं. त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलं आहे आणि आता आपण हे फिरवून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला डोशाच्या बॅटरसारखी करून घ्यायची. छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. यामध्ये आता मीठ, पातळ कन्सिस्टन्सी असायला हवी, डोशाचं जसं बॅटर असतं तसंच. सोडा ॲड केला आहे थोडा, पाव चमचा सोडा आपण ॲड केला आहे. तव्याला आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे कांद्याच्या साहाय्याने. गरम तव्यावर आपण आता ग्रीसिंग केल्यानंतर पाण्याचा हबका मारून घेतला. मिठाचं पाणी घ्यावं शक्यतो आणि त्यानंतर कपड्याने तो पुसून घेतला आहे तवा. त्यावर आता आपण 3 चमचे बॅटर घातलं आणि छान पसरवून घेतलं. अगदी पातळ, जितकं पातळ पसरवता येईल तितकं पातळ पसरवून घ्यायचं. आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर फक्त करायची आहे. शेवटपर्यंत अजिबात गॅस मोठा करायचा नाही. पाहू शकता अगदी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ते करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी मी दाखवते आहे. कन्सिस्टन्सी इतकीच पातळ असायला हवी आहे. 3 चमचे बॅटर घातलं मी आणि आपल्याला हवा तसा हा आपण डोसा पसरवून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला तवा छान ग्रीस करून पाण्याचा हबका देऊन पुसून घ्यायचा आहे कपड्याने किंवा टिश्यूने. छान पातळ पसरवून घेतला आहे आणि आता त्यावर आपण बटाट्याची भाजी ॲड करून तो छान सर्व बाजूने मंद गॅसवर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भाजून घेणार आहोत. कलर चेक करायचा. छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. पाहू शकता पातळ अतिशय छान होतो. आपल्याला हवा तितका पातळ करता येतो हा डोसा आणि हा तव्यावरनं पटकन सुटतो देखील. पाहू शकता अतिशय सुंदर असा गोल्डन रंग आला आहे. बटाट्याची भाजी आपण त्यात ॲड केली आणि आपण आता सर्व करतो आहे. छान असा क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार आहे आपला. पाहू शकता रंग अतिशय सुरेख आलेला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये साधारणतः 5 ते 6 मोठ्या आकाराचे डोसे